निवडणुकीच्या तारखा जवळ यायला लागल्या तसतसं जागा वाटपाचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होतंय। मात्र 4 जागांभोवती अजूनही संपूर्ण राज्याचं राजकारण सध्या पिंगा घालतंय। महायुतीत सातारा आणि नाशिकवरनं तिढा आहे, तर तिकडे महाविकास आघाडीत सांगली आणि मुंबईतल्या जागांवरून थेट वार पलटवार सुरू आहे। साताऱ्याची जागा भाजपला म्हणजेच उदयनराजेंना देऊन नाशिकमधून भुजबळांना लढवण्याची तयारी महायुतीनं सुरू केली आहे, तर दुसरीकडे महाविकास आघाडीत ठाकरेंची सेना आणि काँग्रेसमधला सांगलीच्या जागेचा वाद आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचलाय। ठाकरेंनी आधीच उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेस नेत्यांनी हायकमांडची भेट घेतली आहे, तर मुंबईत ठाकरेंच्या सेनेचे कीर्तीकर विरुद्ध काँग्रेसचे संजय निरुपम हा सामना सुरू झालाय। आता खिचडी चोर म्हणत संजय निरुपम यांनी कीर्तीकरांच्या उमेदवारीला थेट विरोध केलेला आहे। आणि आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, सांगलीतला तिढा आता आणखीन वाढलेला दिसतोय आणि विश्वजित कदम हे थेट दिल्लीमध्ये जाऊन तळ ठोकून आहेत, काय अपडेट या संदर्भात? नक्कीच नम्रता, आपण जर पाहिलं तर सांगलीच्या जागेची चर्चा सुरू असताना ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांच्या नावाची यादी जाहीर केली आहे। त्यामुळे विश्वजित कदम, विक्रम सावंत यांच्यासह काँग्रेसचे नेते नाराज आहेत, त्यामुळे दिल्लीमध्ये गेले होते। केवळ एक वेळ जर सोडलं तर आजपर्यंत सांगलीचाच उमेदवार सांगलीतून निवडून गेला आहे, त्यामुळे सांगली जागा काँग्रेसकडेच असावी असा काँग्रेस नेत्यांचा आग्रह आहे। त्यासाठी ते दिल्लीमध्ये गेले होते, खरगे यांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि सांगलीची जागा काँग्रेस लढावी असं देखील त्यांनी विश्वजित कदम यांनी सांगितलेलं आहे। तसंच एक चर्चा समोर येत होती की कोल्हापूरच्या बदल्यामध्ये सांगलीची जागा असं देखील कोणती चर्चा झाली नव्हती, असं देखील विश्वजित कदम यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे एकीकडे चर्चा सुरू असताना ठाकरे यांनी अचानकपणे चंद्रकांत पाटील यांचे उमेदवार जाहीर केल्यामुळे काँग्रेसमध्ये सांगलीतील सर्व नेते नाराज आहेत, त्यामुळे सांगलीमध्ये इथून पुढे काय घडणार हे देखील आता पाहावं लागणार। एक छोटासा प्रश्न, मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळू शकते सांगलीमध्ये काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत? नक्कीच मिळू शकते, कारण की विश्वजित कदम यांनी दिल्लीमध्ये सांगितलं आम्ही मैत्रीपूर्ण लढतीसाठी देखील तयार आहोत। तसेच जे विशाल पाटील आहेत, विशाल पाटील म्हणतात मैत्रीपूर्ण असेल किंवा अपक्ष असेल मी निवडणूक लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे। त्यामुळे सांगलीमध्ये जर ठाकरेंची माघार घेतली नाही तर काँग्रेस आणि ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण लढतीची दाट शक्यता आहे। स्वप्नील, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। दरम्यान ठाकरेंनी उमेदवार जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसमधनं नाराजीचे सूर उमटायला लागलेले आहेत। वडेट्टीवारांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे, तर आघाडीत नाराजी नसल्याचं ठाकरेंचे सांगलीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। यांनी ज्या 2 जागावर उमेदवार घोषित केलेला आहे, थोडासा आघाडीचा धर्म जर पाडला असता तर नक्कीच आपल्याला त्याचा आनंद झाला असता। शेवट 3ही पक्ष मिळून अंतिम निर्णय घ्यायचा असतो आणि चर्चा संपली नाही, चर्चा सुरू आहे। अशा स्थितीमध्ये उमेदवार घोषित करणं हे थोडा आघाडी धर्माला निश्चितपणे थोडा गालबोट लावल्याच्या सारखं मला वाटतं। महाविकास आघाडीतून प्रत्येक पक्षानं प्रत्येक त्या उमेदवारानं आपापल्यासाठी जागा मागणं हे काय गैर नव्हतं, पण आज ज्यावेळेस उमेदवारीची घोषणा झाली आपली त्यानंतर हे सर्व थांबलेलं आहे आणि आम्ही सर्वजण महाविकास आघाडी म्हणून सर्वजण एकत्र काम करणार आहोत आणि कुठल्याही प्रकारची नाराजी किंवा तुम्ही जे म्हणता त्या पद्धतीने काही आघाडीत काही नाही। दरम्यान सांगलीची जागा ठाकरेंना देण्यासंदर्भात काहीही ठरलं नसल्याचं विश्वजित कदम यांनी सांगितलेलं आहे। साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की या जागेबाबतीत निश्चित स्वरूपात ते पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाच्या आमचे जे काही केसी वेणुगोपाल साहेब, मुकुल वासनिक, आदरणीय रमेश चन्नेतला जे असतील, बाळासाहेब थोरात, नाना पटोलेंशी बोलतील आणि शिवसेनाशी सुद्धा या बाबतीमध्ये लवकरात लवकर किंवा आजच कदाचित ते चर्चा सुरू। मी काल सुद्धा पुढारीच्या चॅनलवर मुलाखत दिली, प्रशांत जोशी साहेबांनी माझी मुलाखत घेतली। मी स्पष्ट सांगितलं कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं कधीही ठरलेलं नव्हतं आणि ते आम्हाला मान्य नाही। कोल्हापूरची जागा ही छत्रपती श्रीमंत शाहूजी महाराज हे ज्या पक्षातनं लढतील त्या पक्षाला ती जागा द्यावी असं राज्याच्या वरिष्ठ तिन्ही पक्षाच्या महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांकडे ठरलं घेतलं होतं। तर कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा नाही हे आधीच स्पष्ट केलेलं होतं, असं काही ठरलंच नव्हतं असा दावा विश्वजित कदम यांनी केलेला आहे। तर महाविकास आघाडीमधल्या ज्या पक्षाकडून शाहू महाराज छत्रपती लढतील त्या पक्षाला ती जागा जाईल
असा हा ठराव होता असं विश्वजित कदमांनी सांगितलेलं आहे। आणि सांगलीमध्ये काँग्रेसची ताकद असताना ही जागा शिवसेना का लढणार आणि कुठलेही विश्वासात न घेता या जागेवरची उमेदवारी सुद्धा त्यांनी जाहीर केलेली आहे असा दावा करत काँग्रेसने आपली नाराजी व्यक्त केली आहे। आणि आपले प्रतिनिधी विविध ठिकाणांचे अपडेट्स आपल्याला देण्यासाठी आहेत। साताऱ्यातून शेखर पाटील आहेत, उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत अपडेट घेऊया त्यांच्याकडनं। किरण ताजणे नाशिकहून आहेत, स्वप्नील पाटील आपल्याला ज्यांनी आत्ताच सांगलीची अपडेट आपल्याला दिली, पंकज दळवी मुंबईमधून आहेत जे निरुपमांची नाराजी आहे त्या संदर्भात बोलतील। मी सुरुवातीला साताऱ्यात जाते शेखर पाटील यांच्याकडे। शेखर, उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत आता त्याही ठिकाणी नाशिक आणि साताऱ्यामध्ये अदलाबदलीची भाषा ठरत असल्याचं समोर येत आहे। अगदी बरोबर आहे, कारण उदयनराजे भोसले यांनी आजच या ठिकाणी त्यांची भव्य रॅली देखील पाहायला मिळाली। त्यांचं जंगी स्वागत जे आहे ते त्यांच्या समर्थकांनी आज केल्याचं साताऱ्यात दिसलं। खरं तर एकीकडे अजित पवार यांनी साताऱ्याची जागा जी आहे ती आपल्यालाच या ठिकाणी मिळणार असल्याचं या ठिकाणी म्हटलं होतं। आपण ती जागा त्या ठिकाणी लढवणार असल्याचं म्हटलं होतं आणि त्या ठिकाणी उदयनराजे भोसले हे देखील गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीमध्ये तळ ठोकून होते आणि त्यानंतर त्यांना जेव्हा हा ग्रीन सिग्नल मिळाला त्यानंतर त्यांचं साताऱ्यामध्ये आज आगमन झालेलं आहे आणि त्यांचं जंगी स्वागत देखील सातारकरांनी केलेलं आहे। त्यामुळे नक्कीच एक तिढा जो आहे तो साताऱ्याचा सुटला का असा देखील एक सवाल या सगळ्याच पार्श्वभूमीवरती व्यक्त होतं। आणि साताऱ्याच्या बदल्यात आता राष्ट्रवादीला नाशिकची जागा दिली गेली का हा देखील एक प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निर्माण झाला। त्यामुळे नक्कीच एक तिढा जो महत्वपूर्ण महायुतीच्या माध्यमातून निर्माण झाला होता साताऱ्याच्या जागेवरून तो तिढा काही प्रमाणात आता मिटलाय की काय अशी देखील शक्यता सध्या तरी आता व्यक्त करणं योग्य ठरणार असल्याचं वाटतंय। नम्रता, शेखर सोबत राहा आणि बाकीच्या प्रतिनिधींना सुद्धा विनंती आहे तुम्ही सोबत राहा। इकडे भुजबळांना त्यांच्या उमेदवारी संदर्भात विचारलं असता त्यांनी काय उत्तर दिलंय आपण बघूया। राष्ट्रवादी काँग्रेसच्या निशाणीवर, घड्याळ निशाणीवरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही आम्ही नाशिकचे जो कोण उमेदवार ठरेल तो निवडणुकीला उभा राहणार। तर आम्ही फक्त अगोदर जागा मिळणार की नाही ती जागा सुटल्यानंतर मग कोण उमेदवार हे ठरणार आहे। तर ही जागा घ्यावी असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। केंद्रात आले इच्छुक आहात का? मी या देशात राहायला इच्छुक आहे। मी या देशात राहायला इच्छुक आहे। आणि दरम्यान नाशिकची जागा राष्ट्रवादीला मिळणार अशी चर्चा असल्यामुळे आता हेमंत गोडसे पुन्हा एकदा नाराज झालेत आणि सुरुवातीपासूनच महायुतीत नाशिकच्या जागेसाठी ते शिंदेच्या शिवसेनेकडून आग्रही होते। मात्र साताऱ्याच्या जागेच्या बदल्यात नाशिकची जागा राष्ट्रवादीला गेल्यानं गोडसेंची उमेदवारी धोक्यात आली आहे। दरम्यान हेमंत गोडसे पुन्हा एकदा मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीसाठी मुंबईच्या दिशेने निघाले। त्यामुळे मुख्यमंत्री या जागेसंदर्भात काय निर्णय घेतात आणि शिंदेच्या शिवसेनेला काय मिळणार हेही पाहणं महत्त्वाचं असेल। किरण ताजणे आपल्याला अपडेट देत आहेत। किरण, गोडसेंची पुन्हा एकदा नाराजी आणि ते तर थेट मुंबईकडे निघालेले आहेत। शिंदेची जागा आणि त्याच्या बदल्यात अदलाबदली केली जाते राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये। नम्रता, आपल्याला माहिती आहे की रविवारच्या दिवशी शिंदेच्या शिवसेनेचे असलेले खासदार हेमंत गोडसे यांनी शक्तीप्रदर्शन करत ठाणे गाठलं होतं। मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर जोरदार शक्तीप्रदर्शन करत ही जागा आपल्याकडेच यावी आणि धनुष्यबाणाचं चिन्हच नाशिकमध्ये असावं अशा स्वरूपाची मागणी केली होती। आणि त्याला आश्वासन म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मी तुमच्या मताशी सहमत आहे आणि आग्रही देखील आहे की ही जागा नाशिकला मिळावी असं म्हटलं होतं। मात्र स्पष्टपणे किंवा स्पष्टता उमेदवारीच्या बाबत कुठलीही दिली नव्हती। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये, शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता बघायला मिळत होती आणि त्याचाच जो उद्वेग आहे तो आजच्या दिवशी अधिक प्रमाणात बघायला मिळाला। ज्या वेळेला छगन भुजबळ यांचं नाव चर्चेला गेलं त्यावेळेला महायुतीचे उमेदवार छगन भुजबळ असणार अशी चर्चा जोर धरू लागली। त्याच वेळेला शिवसैनिकांनी तातडीची बैठक घेत मुंबई गाठण्याचं ठरवलं आणि आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येनं शिवसैनिक हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाच्या बाहेर ठिय्या करत नाशिकची जागा शिवसेनेकडेच यावी अशा स्वरूपाची मागणी केली जाणार आहे। त्यामुळे शिवसैनिकांना आशा लागून आहे की ही जागा त्यांना मिळेल। मात्र प्रत्यक्षात दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर सातारा आणि नाशिकच्या जागेच्या अदलाबदलाच्या संदर्भामध्ये छगन भुजबळ हे नाशिकच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये असणार हे जवळपास निश्चित झालंय। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ
आपल्याला माहिती आहे की मुरब्बी नेते आहेत, हजर जबाबी आहेत. पुण्यामध्ये ज्या वेळेला प्रतिक्रिया देण्यात आली त्यावेळेला तुम्ही केंद्रामध्ये जाण्यास इच्छुक आहेत का अशा पद्धतीचा सवाल विचारल्यानंतर मी देशामध्ये राहायला इच्छुक आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांची होती. त्यामुळे मुरब्बी असलेले छगन भुजबळ प्रत्यक्षात जरी काही बोलत नसले तरी पडद्यामागे बरंच काही घडतंय, बऱ्याच काही असं म्हणायला हालचाली हरकत घडतायत नाही. आणि नेमकं समोर काय येतं हे पाहणं औत्सुक्याचं असेल. किरण, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता इकडे मुंबईमध्ये येऊया. मुंबईमध्ये वायव्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबईमध्ये अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जाहीर झाली आणि संजय निरुपमांची नाराजी समोर आलेली आहे. संजय निरुपमांनी खिचडी चोर असं म्हणत त्यांच्यावरती टीका केलेली आहे. खरं तर संजय निरुपम या ठिकाणी लढण्यासाठी उत्सुक होते, मात्र काँग्रेसकडे ही जागा न सुटल्यामुळे आता त्यांची नाराजी समोर आली. आपण पंकजकडे जाऊया. पंकज, अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ही शिवसेनेची जागा असली तर इथले विद्यमान खासदार शिंदेंच्या गोटात आहेत, त्यामुळे त्यांना पाठिंबा किती मिळेल हा प्रश्न होता. मात्र अशा वेळेला महाविकास आघाडीच्या गोटातूनच त्यांना विरोध होतोय. महाविकास आघाडीच्या गोटातून विरोध होतोय हे म्हणणं तितकंसं उचित ठरणार नाही नम्रता, कारण काँग्रेसचे नेते संजय निरुपम हे इकडनं इच्छुक होते. या विषयावरती काँग्रेसचे इतर नेते आपली भूमिका मांडत नाही आहेत. मात्र संजय निरुपम यांनी काँग्रेसमधून बाहेर निघायच्या निर्णयापर्यंत जवळजवळ आलेले आहेत. फक्त महाविकास आघाडीमधून बाहेर पडून महायुतीत कोणाच्या गटातून लढायचं, भाजपातून लढायचं की शिंदे गटातून लढायचं याचे निगोसिएशन संजय निरुपम यांचे सुरू आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या बोलण्यावरनं स्पष्ट संकेत ज्याचे मिळत होते. त्यांनी काँग्रेस नेतृत्वाचा निषेध केलेला आहे, त्यांनी शिवसेनेचा निषेध केला आहे. मात्र नम्रता, एक महत्त्वाचा विषय जो लक्ष देण्यासारखा आहे, त्यांनी अमोल कीर्तीकरांचा उल्लेख खिचडी चोर असा केला. मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये काँग्रेसकडे असलेली जागा न आणल्याबद्दल काँग्रेसचं जे ज्येष्ठ नेतृत्व आहे, वरिष्ठ नेतृत्व आहे, त्यांचा निषेध सुद्धा मी असा करतो. आणि त्यांनी त्यांच्याच पक्षाला अल्टिमेटम दिलेला आहे, पुढच्या 8 दिवसामध्ये जर का पक्षाने त्यांच्याशी संवाद साधला नाही तर माझ्याकडे अनेक मार्ग खुले आहेत असं त्यांनी म्हटलंय. संजय निरुपम यांनी 8 दिवसापूर्वी अशोक चव्हाणांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. ते म्हणतात की मी चहा प्यायला गेलो होतो, मात्र त्याच्यानंतरच सर्व मार्ग खुले आहेत म्हणतात. जी माहिती सूत्रांकडून मिळते त्याच्यानुसार या सगळ्या गोंधळामध्ये अमोल कीर्तीकर कुठे आहेत ज्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे? अमोल कीर्तीकर आज दिवसभरामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये नव्हते. गोरेगावला ते स्नेहदीप सोसायटीमध्ये राहतात, तिकडे सुद्धा आपले प्रतिनिधी दिवसभर त्यांनी त्यांची वाट बघितली किंवा प्रतिक्रियेसाठी होते, मात्र ते तिकडे नव्हते. मुंबईत सुद्धा ते नव्हते अशी माहिती मिळते. मुंबईच्या बाहेर ते गेल्याची जी आहे ती माहिती मिळते. अर्थात अमोल कीर्तीकर यांची अधिकृत उमेदवारी आज जाहीर झाली. मात्र उद्धव ठाकरे यांनी वर्सोवाच्या सभेमध्येच अमोल यांचं नाव जाहीर केलं होतं. मी विजयाच्या मेळाव्याला येणार, विजयी मेळाव्याला येणार, सभेला येणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. कुठेतरी एक ज्याला आपण म्हणू शकतो तंगड्यात तंगड इकडे अडकलेलं आपल्याला नम्रता पाहायला मिळतंय. अमोल कीर्तीकर एका बाजूला उमेदवारी जाहीर होताना जर उमेदवारच नॉट रिचेबल असेल तर ह्याचे अर्थ काय काढले जातात, कसा अर्थ याचा मतदारांमध्ये जाईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. पंकज, धन्यवाद या सगळ्या विश्लेषणाबद्दल. आणि ठाकरेंच्या सेनेकडनं एकूण 17 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले, तर आणखी काही जागांवरती बोलणी सुरू आहेत. आम्ही 22 जागा लढू अशी माहिती संजय राऊत यांनी दिलेली आहे. मुंबईमधनं ठाकरेंचे 3 उमेदवारी जाहीर झालेले आहेत, तर अनेक ठिकाणी या यादीमध्ये आयातांची वर्णी लागल्याचं सुद्धा दिसून आलंय. या यादीमध्ये अनेक उमेदवारांनी शिंदेंच्या शिवसेनेतून फुटून बाहेर पडल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि आता त्यांची उमेदवारी फिक्स झालेली दिसतेय. दरम्यान ज्या यादीवरून काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत वाद पेटलाय ती यादी सुद्धा आपण एकदा नजर टाकूया. बुलढाणा नरेंद्र खेडेकर, सांगली चंद्रहार पाटील, ईशान्य मुंबई संजय दीना पाटील, नाशिक राजाभाऊ वाजे, दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई, हिंगोली नागेश पाटील आष्टीकर, मावळ संजोग वाघेरे, यवतमाळ वाशिम संजय देशमुख, संभाजीनगर चंद्रकांत खैरे, रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत, धाराशिव ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे यांना शिर्डीतून उमेदवारी मिळाली. रायगडमध्ये अनंत गीते, ठाणे राजन विचारे, परभणी संजय जाधव आणि दक्षिण मुंबईत अरविंद सावंत यांना उमेदवारी आहे. तर वायव्य मुंबईमधून अमोल कीर्तीकर निवडणुकीच्या रिंगणात असतील. दरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतून प्रतिक्रिया आलेल्या आहेत, आपण जाणून घेऊया. आता चॅलेंजवर हा विषय कसा आहे मला सांगता येणार नाही, पण निवडणुकीमध्ये आपण अगदीच गाफील राहून जमत नाही. त्यामुळे लढाई असते, त्यामुळे मी कुणाला कमी लेखणार नाही.
आपली निवडणूक लढायची, तशीच लढायची, नुसती लढायची नाही तर जिंकायची आहे. आणि विद्यमान राजकीय परिस्थिती पाहिल्यानंतर मला वाटत नाही शंका की ती आमच्या 17 की 18 जे काही उमेदवार जाहीर झालेले आहेत ती उमेदवारांची यादी नाही, ती उद्याच्या विजयी उमेदवारांची यादी असं माझं मत आहे. मला असं वाटतं की आदरणीय पक्षप्रमुख आणि एकूण लोकभावना यामुळे मला उमेदवारी दिली असावी असं मला वाटतं. निवडणूक कोणतीही सोपी नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यामुळे निवडणूक सोपी नाही आहे, परंतु निवडणूक लढवून जिंकणं हे मला वाटतं की माझं काम आहे आणि आमच्या सर्वांचं काम आहे, ते आम्ही करू ही भावना यामागे आहे. आदरणीय बाळासाहेब ठाकरे, आदरणीय उद्धवजी ठाकरे यांना परत चरणस्पर्श करतो आणि जो विश्वास मला पक्षानं आणि आदरणीय उद्धव साहेबांनी दिलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून मी या मतदारसंघामध्ये ही लोकसभा जिंकून दाखवणार आहे हे मात्र निश्चितपणानं सांगतो. सर्वप्रथम मी पक्षप्रमुख आणि आमचे सर्व नेते मंडळी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की एवढी मोठी जबाबदारी माझ्यावरती या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. आणि येत्या काळामध्ये निश्चितच हा मावळचा गड हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नक्कीच पक्षाचा राहील याची खात्री मला आहे.